नमस्कार, जय महाराष्ट्र। मी AP न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे। जातीय निहांत जनगणना करण्याचा मोदी सरकारचा निर्णय, भाजपाकडून आतिषबाजी करून जल्लोष। जातीय जनगणना करण्याची मागणी गेल्या काही वर्षापासून सातत्याने करण्यात येत होती। ती मागणी केंद्र सरकारने अखेर मान्य केली आहे। सामाजिक जडणघडण आणि राज्यघटनेची स्पष्ट व्यवस्था लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात येण्याची माहिती भाजपा OBC सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनीलजी कायंदे यांनी दर 10 वर्षांनी होणार जनगणना 2021 साली कोरोनाच्या संसर्गामुळे होऊ शकली नव्हती। त्याच दरम्यान देशाच्या विविध भागात आरक्षणावरून विविध जाती समूहांनी सुरू केलेल्या तीव्र आंदोलनामुळे जातीनिहांत जनगणनेची मागणीही पुढे आली होती। या संदर्भात कॅबिनेटमधील काही वरिष्ठ मंत्र्यांची बैठकीमध्ये जनगणनेसोबतच जातीय निहांत जनगणना करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला। या निर्णयाचे स्वागत शहराचे भाजपचे OBC सेल प्रदेश उपाध्यक्ष सुनीलजी कायंदे यांच्या नेतृत्वात स्थानिक बसस्टँड चौकात भाजपाकडून आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला। त्यावेळी सुनील कायंदे यांनी AP न्यूजला दिलेली ही प्रतिक्रिया। नेते विश्वगुरु माननीय नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाने एक ऐतिहासिक असा निर्णय घेतलेला आहे आणि या संबंध हिंदुस्थानमध्ये जी यावर्षीची 2026 साली जी जातीय गणना होणार आहे त्यामध्ये नेहमीप्रमाणे जी जनगणना होती त्यामध्ये जातीचा उल्लेख नसतो, परंतु हा ऐतिहासिक जातीय जनगणनेचा निर्णय घेऊन या संबंध महाराष्ट्रातील पिछड्या जातीतील सर्व लोकांना आदरणीय मोदीजींनी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे आणि अशा या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आज इथे हा जल्लोष साजरा करतोय आणि मोदीजी यांचे धन्यवाद करण्यासाठी इथे आम्ही थांबलेलो आहे।